आज पुन्हा एकदा फॅमिलीसोबत छोटीशी ट्रिप प्लॅन केलेली होती. तर हाय हॅलो, मी पूजा. स्वागत आहे तुमचं माझ्या आणखी एका नवीन मिनी ब्लॉगमध्ये. तर हे जे छोटंसं पाण्याचं कुंड तुम्ही बघितलं, हे आहे भगूरला. आणि इथे अशी मान्यता आहे की ह्या कुंडामध्ये अंघोळ केल्यानंतर अनेक प्रकारचे त्वचेचे आजार असतील तर ते बरे होतात. आणि ह्या पवित्र कुंडामध्ये मग आम्ही पण आमच्या छोट्या छोट्या मुलांना अंघोळ घालून घेतली आणि आम्ही पण हातपाय वगैरे धुतले. त्यानंतर समोरच देवीचं मंदिर होतं, तर तिथे येऊन मस्त असं देवीचं दर्शन घेतलं. देवीचं दर्शन घेऊन आम्ही येऊन पोहोचलो खंडोबा टेकडीला. आता खंडोबा टेकडीला आल्यानंतर सर्वात आधी तर मस्त खंडोबा महाराजांचं दर्शन घेतलं. त्यानंतर छान छान असे फोटोज वगैरे काढून घेतले आणि मग इथूनच रिटर्न येताना खाली छोटंसं गार्डन होतं. तर ते गार्डन बघून आम्हालाच काही मोह आवरला नाही. खरं तर गार्डन हे लहान मुलांसाठी असतं, पण मग ते आमच्यासाठीच आहे असं आम्हाला वाटलं आणि आम्ही मस्त खाली येऊन मस्त गार्डनमध्ये खेळत होतो. छोट्या छोट्या मुलं पण होते आमच्यासोबत, ते सर्वजण पण खेळत होते आणि त्यांच्यापेक्षा जास्त आम्ही एन्जॉय करत होतो. आता आमची फॅमिली खूप मोठी आहे, त्यामुळे मग काय सर्वजण जेव्हा एकत्र येतात ना, तेव्हा प्रत्येक जण आहे ना फुल ऑन मस्तीच्या मूडमध्ये असतो. मग बाकी कशाचंही कोणालाही काही घेणं देणं नसतं आणि सर्वजण आहे ना मस्त एन्जॉय करून घेतात आणि आम्ही मस्त एन्जॉय केला इथे. त्यानंतर मग आहे ना येऊन अन्नगणपतीला पोहोचलो आणि अन्नगणपतीला आल्यानंतर नेमकं नाही इथे कृषी झोपलेला होता, त्यामुळे मग मी त्याला उचलूनच घेतलेलं होतं. आणि इथून आतमध्ये एंट्री केल्यानंतर एवढी भव्य दिव्य गणपती बाप्पांची मूर्ती बघितली आणि मन इतकं प्रसन्न झालं की ते शब्दात सांगणं ना खरंच मुश्किल आहे. मस्त गणपती बाप्पांचं दर्शन घेतलं. त्यानंतर इथेच आहे ना नवग्रहांचं मंदिर आहे, मग 9 ग्रहांचं आम्ही मस्त असं दर्शन घेतलं, गणपती बाप्पांचं दर्शन घेतलं. इथे रुद्राक्ष महादेव, पंचमुखी हनुमान हे सर्व होतं आणि त्या सर्वांचं आम्ही दर्शन घेतलं आणि मस्त मस्त फोटोज क्लिक केले आणि आमच्या दिवसाचा शेवट केला.